नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ही गोष्ट माझ्या मम्मीच्या गावातली. तर भावकीमध्ये त्यांचा एक भाव लागतो, मामा, चुलत मामा लागतो माझा. तर त्याची आई 3 वर्षापूर्वी ऑफ झाली. माझी आजी लागते ती 3 वर्षापूर्वी ऑफ झाली. तर तिला कशी सवय होती जिवंतपणी असताना, की ती लोकांच्या घरी वाकून बघायची जिवंत असताना. जिवंत असताना लोकांच्या घरी वाकून अच्छा, बघायची. हां 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 हां. हां, ओके. ते पुढचं असेल तर अजून शॉक होतील, की जी मेली ना ती, त्यानंतर पण ती वाकून बघत होती दुसऱ्यांच्या घरी. सगळ्यांना दिसतंय, गावातल्या सगळ्यांना दिसतं. आता तू एक माणूस बोललास की मला दिसते, तर तू खोटं मानशील. पण जर अख्खं गाव बोलत असेल की मला ती दिसते, तर ते खोटं तर आपण मानू नाही शकत. सगळ्यांना दिसू लागली. आणि नंतरला मग तिचं कार्य-बिर्य केलं. आणि ते कसं मुंबईमधून त्यांचे नातेवाईक आलेले आणि लहान पोरं होते, त्यांचे नातू-बितू आले होते. तिथे कसं आपल्या गावी हॉल असतो ना मोठा, हे रूम असतात बाकी. तर गावचं घर माहिती आहे तुला, मध्ये एक हॉल असतो मोठा, तिथे झोपायचे ते. तर रात्रीचे झोपले होते, 2-3 वाजले होते. तर त्यातला एक बारका पोरगा उठला आणि उठून बघतोय तर ते एक आपलं ते दरवाजासमोर ते माहिती आहे खिडक्या असतात मोठ्या गावच्या, हे रेलिंग्स लावलेले असतात. त्याच्यातून त्याला 2 हात येताना दिसले आतमध्ये. हे त्याला बोलवतात बाहेर. म्हणजे असं असं करतात, असं असं ये बाहेर ये बाहेर. तो आधी विचार करतो रात्री 2 वाजता आलंय कोण इकडे. त्याने आजूबाजूच्या लोकांना उठवला त्याच्या भावाला आधी, की भाई बघ कोणतरी आलंय बाहेर, बोलवतात आपल्याला. तर बाजूचे पण उठले आणि बघतात की हां खरंच हात आलेत आतमध्ये, उठतायत, बोलावतात असे. आणि हे सगळे उठल्यापर्यंत ते हात तसेच होते. नंतर त्यांना आवाज पण आला तिचा, की बाबू माझ्याकडे आहे, बाबू माझ्याकडे आहे. आणि तेव्हा ह्यांना समजलं की ही त्यांची आजीच आहे. म्हणजे ती वाकून बघायची घरी. हां, ही त्यांची आजीच आहे, सेम आवाज. आणि हे घाबरले तेव्हा. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिथे झोपायचं बंद केलं. तरी पण ह्यांना ती अशी दिसायची घरात इथे उभी असताना, तिकडे उभी असताना दिसायची सगळीकडे. ह्यांचं कार्य-बिर्य झालं, हे लोकं घरी निघून गेले मग लगेच. आणि मग ती इतर लोकांना, गावच्यांना असं दिसायची. कुठे गोठ्यात दिसायची कुठे, किंवा ते आपण माहिती आहे चूल पेटवण्यासाठी लाकडी जमा करतो, तिकडे बसलेली दिसायची. आणि दरवाजावरती बसलेली दिसायची, अशी दिसायची कुठे ना कुठे. तर सगळे घरातले त्यांच्या घाबरले होते आणि गावातले पण ऑलमोस्ट घाबरलेच होते सगळे, कारण का दिवसा पण दिसत होती ती. घाबरले. आणि ती कसं जिवंत होती ना जेव्हा, तर ती त्याचं जेवण वेगळं करून खायची ती, त्याची आई, बारको मामाची आई. तिच्या सुनेसोबत नाही खायची. तर ती जेवण करून वेगळं खायची ना, तर तिकडे पण दिसत होती. तिची चूल होती ना वेगळी, तिकडे पण दिसत होती जेवण करताना तिच्या सुनेला. तिची सून तर खतरनाक घाबरली होती, कारण का तिचं पटायचं नाही तिच्यासोबत. तर ते खतरनाक घाबरले होते. तर तसेच खूप दिवस होत गेले, 2-3 दिवस होत गेले, म्हणजे 15-20 दिवस झाले असेच होत होत. हे सगळं होतंय कंटिन्यू, त्यांना दिसतंय ती. एक दिवस तो माझा मामा झोपलेला, बारको मामा. आणि त्याला कसं, असं तो झोपलेला असं त्याला कोणी उठलं ना, त्याला मारायची सवय, म्हणजे हातबीत आपण फिरवतो बघ, तशी फिरवायची सवय आहे. तर तिथं त्याच्या आईचा आवाज येतो, बाबू उठ, बाबू उठ, गाय सोडायला जायचं आहे, गाय सोडायला जायचं आहे. तर ह्याला ते क्लिक नाही झालं लगेच, की माझी आई आता नाही आहे ह्या नाही आहे. जगात. हां 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 हां. तर ह्याने पण असे हात आणि फिरवले तिकडे. तर हात आणि फिरवते, हाताला काय लागलं नाही आणि आवाज येतोय त्याला कंटिन्यू, की बाबू उठ. ह्याने जसे डोळे उघडलं तिकडे कोणच नाही. आणि हा तेव्हा घाबरला खतरनाक. आणि ह्याने सांगितलं घरातल्यांना, की असं असं आहे. तसं झालं. परत दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत सेम झालं. स्टार्टिंगचे तो ऑलमोस्ट सगळे दिवस घाबरला, की असंच का होतं त्याच्यासोबत. त्याच्यासोबत हे अजून पण होतं कंटिन्यू. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यात पण त्याच्यासोबत असं होतं, त्याची आई येते त्याला उठवते. पण त्याला आता ती सवयच झाली, की तो आता घाबरत नाही. तो तिला आता म्हणजे बोलतो, "ए म्हातारी जाईन ना मी", असं बोलतो तिला. उत्तर देतो. हां. आता तो घाबरत नाही तिला. कारण का त्याला माहिती आहे ती हार्म नाही करत आहे, फक्त त्याला उठवते बस. ते सगळं झालं, म्हणजे तेव्हा ते सगळं होत होतं. त्याला उठवत होती, तो घाबरलेला खूप. एक दिवस काय झालं, गावी पूजा होती आमच्या. तर घरातले सगळे गेलेले पूजेला. आणि म्हणजे जी आजी होती ऑफ झाली, तिची जाऊ एकटी होती घरात. जाऊ म्हणजे त्याच्या, हां माहीत आहे ना. तर तिची जाऊ एकटी होती घरात. तर ती पण म्हातारी ऑलमोस्ट सगळ्यात. तर ती होती दरवाजावरती बसून. आणि ह्यांना ऑलमोस्ट रात्री झाला वेळ, 7-8 वाजले ह्यांना घरी यायला. तर ही तोपर्यंत घरात एकटी, आणि हिला ना मागून कोणतरी जात असं फिरतं असा भास झाला. तर हिने मागे बघितलं तर कोण नाही. हळूहळू किचनच्या इथे गेली. तर किचनच्या दरवाजातून तिला ती मेलेली आजी दिसते, अशी वागते तिला बघून. आणि मग ती घाबरली खतरनाक, तिचे हातपाय थरथरायला लागले. दरवाजे चालू बंद व्हायला लागले, किचनचा दरवाजा चालू बंद होतोय, मेन दरवाजा चालू बंद होतोय.
भांड्या कोसळायला लागल्या, भांड्या ज्या आहेत ना पडतात घरात ते पडायला लागले, कोसळायला लागलं. ही घाबरली जाऊ तिची, घाबरली, अंगात थरथरी भरली आणि तिथेच बेशुद्ध पडली नंतरला. तर ही जेव्हा घरातले सगळे आले ना, तर ही घरातल्यांना सांगते की असं असं मला झालं, असं असं ती दिसली मला, माझ्या डोळ्यासमोर येऊन ती माझ्या डोळ्याच्या एवढ्या क्लोज आलेली, असं सगळ्यांना सांगत होती. मग सगळे बोलले, सगळ्यांनी मग तिला म्हणजे असं भक्ताकडे नेलं, भक्ताकडे पण नेलं, भक्ताला पण बोलवलं की काय तुझ्या इच्छा काय राहिल्यात अजून. म्हणजे जी मेलेली आई होती ना, तिला विचारायला की तू अजून का आहेस इकडे, जात का नाहीस तू, ते आत्मा तुझा अजून का आहे इथे. मग त्या भक्ताला बोलवलं त्यासाठी, तर ती कायच बोलली नाही. ती बोलली की मला फक्त इथेच राहायचं आहे, मला ह्यांच्यातच राहायचं आहे, असं बोलली. ती बोलली की मी जाणारच नाही इकडून, ऐकतच नाही ती. असं सगळं झालं. आणि नंतरला माझा मामा, जो सक्का मामा आहे ना, मोठा मामा बोलतो त्याला मी, तो होता. त्याने त्या पूजेच्या दिवशी ना संध्याकाळी त्याची मामाची बायकोला घरी येताना बघितलेलं. तर त्याला वाटलं की तीच आहे. तिने त्याला विचारलं, माझ्या मामाने तिला, की तू आलेलीस ना संध्याकाळी घरी जेव्हा तुझ्या काकूसोबत हे सगळं घडत होतं. ती बोलली काय नाही, मी नव्हती आलेली. मग तेव्हा त्यांना समजलं की ती तिची आत्माच आलेली त्या म्हातारीची. हे सगळं केलं आणि तिने ते सगळं झालं. आणि विचार कर, ती अजून गेली नाही तिकडून. बापरे. ती अजून दिसते सगळ्यांना. माझ्या मामाला दिसले, माझ्या घरातल्यांना दिसले. आणि त्यांचं घर आमच्यापासून म्हणजे विचार कर, जास्त लांब नाही, 3-4 मिनटात लागतात जायला. आणि माझा प्लॅन आहे की जाऊन जरा एकदा त्यांच्याकडे राहून बघू, जरा कुठे दिसले की नाही. तर असं ती दिसते सगळ्यांना. विचार कर, म्हणजे मेलेली आणि असते. किती वर्ष झाले त्यांना गेलेल्या? 3 वर्ष झाली आणि 3 वर्ष ती अजून दिसते. आता तर एवढी दिसत नाही घरच्यांना, म्हणजे गावच्यांना दिसत नाही, घरच्यांनाच जास्त दिसते. त्याच्या पोराला नाही जास्त दिसते, त्याला उठवते ते त्यांच्या जवळ होते त्यांना. हां, त्यांनाच जास्त दिसते, त्याला उठवते बिठवते आणि तेच आहे अजून. त्याला आता त्याची सवय झाली त्या पोराला तिची, की ती उठवायला येणार मला. आणि तिची सून अजून घाबरते की ती घरात एकटीच कधीच राहत नाही. तू एक तुझ्या चाळीतलाही कोणता तरी किस्सा सांगणार होतास, तर ते काय होता तो माझ्या मम्मीसोबत घडलेला किस्सा आहे. आणि कधीची गोष्ट आहे? ही जुनी, खूप खूप जुनी, तेव्हा मी जन्माला पण नव्हतो आलेलो. आणि माझा जो मधला भाव आहे तो मम्मीच्या पोटात होता. तरी मम्मी माझे पप्पा कसे नाईट ड्युटीला असायचे एअरपोर्टमध्ये. तर एअरपोर्टला जायचे ते कामाला नाईटला. आणि माझी मम्मीला रात्री झोप नाही लागायची लगेच. तर ती काय करायची, रात्री 1-2 वाजता घराच्या बाहेर निघून फेऱ्या मारायची. हां, तिला भीतीच नाही कसली, ती घरात फेऱ्या मारायची बाहेर जाऊन. आणि मग ती 1-2 दिवस फेऱ्या मारला. 3-4 दिवसापासून ना तिकडे एक वॉशरूम आहे, कॉमन टॉयलेट आहे तिथे. तर तिकडे ना एक झाड आहे, पिंपळाचं झाड. आणि आता तरी तिकडे एअरपोर्टची दिवारं नाही आले साईडला, त्या झाडाच्या साईडला. पण तेव्हा ते पूर्ण ओपन स्पेस होता. तिकडे एक नाला होता साईडला, मिठी नदी माहिती आहे, तिकडे तो नाला होता. इकडे झाडं नाही, ओपन स्पेस होती पूर्ण. तर तिकडे त्या पिंपळाच्या झाडाच्या खाली माझ्या मम्मीला एक असा उंच माणूस बसलेला दिसला, हातात मशाल घेऊन. आणि माझी मम्मीला वाटलं की कोणतरी आला असेल बाहेरून, बाथरूम करायला आला असेल कोणतरी माणूस मोठ्या मैदानातून. आणि तर ते इग्नोर केलं आहे. 2-3 दिवस तिला दिसला तर इग्नोर केलं माझ्या मम्मीने, एवढं काही लक्ष दिलं नाही. नंतरला सारखाच दिसायला लागला. मग माझ्या मम्मीने ना, एक शेजारची आजी आहे माझ्या, तर त्यांना सांगितलं की आजी मला इकडे एक माणूस दिसतो रात्रीचा 1-2 वाजता त्याच टायमाला. तर आजी बोलली तुला समजतं काय, माझ्या मम्मीला बोलली तुला समजतं काय, तुझी अवस्था काय, तू प्रेग्नंट आहेस आणि तू असं रात्री 1-2 वाजता इथे फिरतेस, आपल्या एरियात काय आहे तुला माहिती आहे का, ते सगळं सांगत होती तू. आणि आजीला मग मम्मीला धमकी दिला की तू अशी फिरलीस ना तर तुझ्या ह्यांना सांगेन मी, म्हणजे माझ्या पप्पांना सांगेन मी, तू अशी रात्रीची फिरते. मम्मी बोलली की नको मी नाही फिरणार. तरी पण मम्मी फिरायची रात्रीची बाहेर. नंतरला परत सांगितलं माझ्या मम्मीने त्या आजीला की अजून पण दिसतो. तर मग आजीने सांगितलं की तू समंत आहे. समंत? हां, समंत म्हणजे राखणदारसारखाच असतो तो भूत. ती आत्मा राखणदार, पण राखणदार नसतो तो. समंत म्हणजे घरमालक बोल किंवा जमीनदार बोल असं असतं. आणि तो फक्त स्वतःच्या जागेची रक्षा करतो. जेवढी स्वतःची जागा असेल ना तेवढी तो रक्षा करणार. त्याच्यामध्ये कोण आलं की तो वाईट त्याच्यासाठी असं असतो. बाकी तो कोणाला जाणून बुजून हे नाही करत, त्रास नाही देत. पण त्याच्या वाटेला कोण आलं की तो त्रास देणार, असा असतो तो. त्याचं मम्मी त्याच्या वाटेला कुठे गेली नाही, त्यामुळे मम्मी सुरक्षित राहिली. आणि तो कसा असा कोणाला त्रास देत नाही, त्यामुळे त्याने पण असा काही त्रास दिला नाही. ते सगळं होत राहिलं. मग मम्मी नंतरला बाहेर जायची बंद केलं. नंतर माझा भाऊ जन्माला आला असेल, तो 1-2 वर्षाचा असेल. पप्पा माझे तेव्हा पण जायचे नाईट ड्युटीला. तर मम्मी त्याला सांभाळत बसायची रात्रीची, तो झोपायचा नाही लवकर.
मम्मीला मग अचानक ना बाहेरून जो नाला होता ना, तुला सांगितलं नाला होता तिकडे, तिकडून रडण्याचा आवाज येऊ लागला बायकांचा. 2-3 बायकांचा रडण्याचा आवाज येऊ लागला. मम्मी बघायला जायची बाहेर. बाहेर गेली की कोण नाही, आवाज पण बंद. परत आतमध्ये यायची, परत आवाज चालू. असं कंटिन्यू 3-4 दिवस झालं. नंतरला तिला बायकांसोबत लहान पोरांचा पण रडण्याचा आवाज येऊ लागला. बापरे. हां. आणि ती तरी पण बाहेर जायची बघायला, की कोण रडतंय. मम्मीला कसली भीतीच वाटत नव्हती तेव्हा. हे जाऊन बघायची ती, की कोण रडतंय की काय. आणि बाहेर गेलं की आवाज बंद, दिसायचं पण बंद. सगळं. आणि मम्मी परत आतमध्ये यायची, परत चालू. असं रात्रभर. मम्मीने परत ते बाजूवाली आजी होती ना, त्यांना सांगितलं की असं-असं होतंय. तर मग त्या आजीने विचारलं, "तू त्यांना आवाज तर दिलाच नाही ना? त्यांना हाक तर मारलीस ना की कोण रडतंय?" असं बोलली. तर मम्मी बोलली, "नाही, नाही, असं नाही बोलली." तर आजी बोलली, की "बरं केलं. जर त्यांना आपण आवाज दिला ना, तर ते ऐकू शकतात. म्हणजे त्यांना समजू शकतं की तू त्यांना ऐकतेस. तू त्यांचं रडणं ऐकतेस. तू त्यांना म्हणजे जाणवून करून घेतेस ते असं त्यांना समजेल." म्हणून मम्मी बोलली, की "बरं झालं मी त्यांना आवाज दिला नाही. मी फक्त बघायला गेली बाहेर." तसं म्हणजे कंटिन्यू 2 वर्ष चालू होतं. म्हणजे माझा भाऊ 4-5 वर्षाचा होईपर्यंत तिला आवाज येत होते रात्रीचे. रडण्याचे. हां. बाहेरून रडण्याचे येतात नाल्याच्या इथून. रडण्याचे आवाज येत आहेत आणि लहान पोरांच्या रडण्याचे आवाज येत आहेत. असे सगळे आवाज येतात. बाहेर गेलं की कोण नाही. तसं सगळे आवाज होते. नंतरला ते आत्ता तरी बंद झालेत. तरी तेव्हा तर असे आवाज येत होते. तर ही मम्मीने मला सांगितलेली एक गोष्ट. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.